महाराज हाफ मॅड होते का फुल मॅड होते? त्यांना काही काम नव्हतं का? त्यांना घर सांभाळायचं नव्हतं, काहीच करायचं नव्हतं म्हणून हे कामाला लागले, असं आहे का? श्रोते हो, नाही. या ठिकाणी 3 कारणं आहेत की तुकाराम महाराजांनी धर्मरक्षणाचं काम हातात घेतलं. पहिलं कारण यावनी राज्यसत्ता, दुसरं कारण इंग्रजीकरण, आणि तिसरं कारण जे देवानं काम केलं तेच पुढे भक्तांनी किंवा संतांनी करायचं असतं. कारण देव, भक्त, संत हे वेगळे नाहीतच. देवच आपलं उरलेलं काम करण्यासाठी भक्तांच्या किंवा संतांच्या रूपात येतात. ह्या 3 कारणांमुळे तुकाराम महाराजांनी धर्मरक्षणाचं काम आपल्या हातात घेतलं. पहिलं कारण यावनी राज्यसत्ता. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की त्या काळात यावनी राज्यसत्तेनं सगळीकडे थैमान घातलं होतं. कुठेही फक्त यावनी राज्यसत्तेनं काय केलं ह्याचीच चर्चा सुरू आहे. सगळीकडे विध्वंस माजवला आहे. मंदिरावर सुद्धा त्यांनी आपला अधिकार जमा केला आहे. आणि त्यांचं एक ब्रीदच होतं, 1008 मंदिरं पाडायची आणि एक भव्य दिव्य मस्जिद उभारायची. अनन्वित अत्याचार सुरू आहे. या यावनी राज्यसत्तेनं आत्तापर्यंत अत्याचार केलेत. थोडं धाडस करून सांगतो, अजूनही सुरू आहे. काय करत होते? वनातल्या लोकांनी त्यांचा जो खजिना असतो, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय? मध गोळा करणं. अशीच काही साधनं. जेव्हा ते मध गोळा करायचे तेव्हा हे यावनी राज्यसत्ता तिथे जायची आणि एवढा मोठा मध गोळा केलेला, एवढे कष्ट केले त्यांनी, आणि तो माल चोरून आणायचे. हे सगळेजण तो माल चोरून आणायचे, त्यांच्या बायका लुटाव्यात. अनन्वित अत्याचार सुरू आहेत. किती ब्राह्मणींनी त्या यवनांमुळे आपले प्राण त्यागले. एका श्लोकात कवी वर्णन करतात, किती ब्राह्मणे गुजरणी भ्रष्टविल्या, किती सामुखी जहाजे फाकविल्या, कितीक देशांतरी त्या विकेल्या, किती सुंदरा हाल होवून मेल्या. अनेक स्त्रियांनी या यावनी राज्यसत्तेला कंटाळून आपल्या आत्माची हत्या करून टाकली, स्वतःची हत्या करून टाकली. त्या काळी या यावनी राज्यसत्तेमुळे 3 जोहार झाले. सारखे मंदिरं पाडायची. त्या काळात यावनी राज्यसत्तेनं तुळजा भवानीची मूर्ती भंग केली, छिन्न विच्छिन्न करून टाकली. मंदिरं पाडावी, त्यातले देव भ्रष्ट करावे, आणि असं करत करत हिंदूंना सांगावं, बघा आम्ही काहीही करू शकतो आणि तुम्ही आमच्या विरुद्ध काही करू शकत नाही. तुम्ही काही आमच्या विरुद्ध, आम्हाला तुम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही काहीही करू शकतो, हे यावनी राज्यसत्ता तेव्हा सांगायची. किती मंदिरं पाडले, किती देवतांना भ्रष्ट केलं. तिवारी वर्णन करतात, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट. धेनू ब्राह्मण ओरडती, धर्मावरती संकष्ट. धेनू ब्राह्मण ओरडती, न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट. हा अन्याय मांडिला ज्यांनी, त्यांची या पुढे राहोनी, धर्माभिमान सोडोनी, प्रेमाच्या मंगल माते लववे नाही शिरमाते. प्रेमाच्या मंगल माते लववे नाही शिरमाते. प्रेमाच्या मंगल माते लववे नाही शिरमाते. हजारो मंदिरं पाडावी, त्यातल्या देवता भ्रष्ट कराव्या. धेनू ब्राह्मण ओरडती, धर्मावरती संकष्ट. गायींच्या कत्तली कराव्या, त्या पण आमच्या हिंदूंच्या पुढे. अनन्वित अत्याचार. हे पहिलं कारण आहे की तुकाराम महाराजांनी धर्मरक्षणाचं काम हातात घेतलं. पहिलं कारण यावनी राज्यसत्ता. त्या काळात शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी
व संत तुकाराम महाराज या त्रिकुटाने मिळून ही यावनी राज्यसत्ता मुळातून उखडून काढली. पहिलं कारण आपण पाहिलं. दुसरं कारण, तुकाराम महाराजांनी धर्मरक्षणाचं काम हातात घेतलं. याचं दुसरं कारण इंग्रजीकरण. यावनी राज्यसत्ता तरी आपण घालवू शकलो, इंग्रजीकरण इतकं वाढलंय की इंग्रज आत्ता नाही तर 150 वर्ष आधी राज्य करून गेले, तर त्याचे परिणाम आम्ही अजून भोगतोच. लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणाला इंग्लिश येत नाही आता सांगाच. जे फक्त आधीच्या काळातले आहेत त्यांनी आपली भारतीय संस्कृती कशी ना कशी तरी टिकवून ठेवली आहे. नाहीतर आत्ता वयोवृद्धांपासून ते लहान जन्मलेल्या बाळापर्यंत सर्वांना इंग्लिश येते. इंग्लिश येऊ नये असं नाही म्हणत मी, पण काही काही जणांना मराठी येत नाही पण इंग्लिश फार अभिमानाने बोलतात. यात अभिमान बाळगतात. अरे यात आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही आमची भारतीय संस्कृती विसरतो, आमच्या भारतीय भाषा विसरतो आणि परक्यांनी जी भाषा आणली ती आम्ही स्वतःच्या आत आचरणात आणावी आणि पुन्हा तीच भाषा अभिमानाने बोलावी. पण इंग्रजांना काही इथे राज्य करायला ते आमचे भारतीय त्यावेळेस काही सोमेगोमे नव्हते. आमची भारतीय संस्कृती अपौरुषीय वेदावर आधारलेली होती. काय तिला लगेच नष्ट करता आलं नाही इंग्रजांना. त्याला फार अवधी लागला. त्या काळात त्या इंग्रजांमधलाच एक लॉर्ड मेकॉले नावाचा तो इथे आला, या भारतात आला. त्याने भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आणि आपल्या मायदेशी पत्र पाठवले. त्यात तो म्हणतो, इफ यू वॉन्ट टू रूल ओव्हर इंडिया, गिव्ह देम युअर एज्युकेशन अँड विदिन द पिरियड ऑफ 30 years इंडियन्स विल फॉरगेट देमसेल्व्स. याचा अर्थ असा की तुम्हाला जर या भारतावर राज्य करायचे असेल तर या भारताची जी शिक्षण पद्धती आहे ती तुम्हाला नष्ट करून टाकावी लागेल आणि तुमची शिक्षण पद्धती या भारतीयांना 1 नाही 2 नाही 30 वर्ष किमान द्यावी लागेल. तरच तुम्ही या भारतावर राज्य करू शकाल, अन्यथा नाही. इतकी आमची भारतीय संस्कृती थोर होती हो. पण आम्हीच ती भारतीय संस्कृती विसरून तिला नाव ठेवायला लागलो. कारण इंग्रजांना माहीत होतं काही आपलं शिक्षण ह्यांना काही पेलवणार नाही. आपलं शिक्षण ह्यांना काही पेलवणार नाही आणि आपलं शिक्षण त्यांना दिल्यामुळे ते त्यांचं शिक्षण विसरून जातील. म्हणजे हेही जाईल आणि तेही मिळणार नाही, अशी भारतीयांची परिस्थिती होऊन जाईल. हेच इंग्रजांना करायचं होतं. त्यांच्या शिक्षणाला काय हेतू होता? काही हेतू नव्हता. फक्त एकच हेतू होता, भारतीयांची संस्कृती मुळातून उखडून काढायची. एकच हेतू. कवी वर्णन करतात, ने रे ग म ध नि सा नि ध प म ग रे नि ध नि रे सा. शिक्षणास हेतू नाही धर्म संस्कृतीचा. शिक्षणास हेतू नाही धर्म संस्कृतीचा. धर्म संस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा. धर्म संस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा. शिक्षणास हेतू नाही धर्म संस्कृतीचा. शिक्षणास नास हेतू नाही. भारतीय जनता भावी कारकून केवळ भावी. भारतीय जनता भावी कारकून केवळ भावी. राज्य आपुले टिकवावे स्वार्थ अंतर्हीचा. राज्य आपुले टिकवावे स्वार्थ अंतर्हीचा. शिक्षणास हेतू नाही धर्म संस्कृतीचा. शिक्षणास हेतू नाही. शिक्षणास हेतू नाही
शिक्षणास हेतू नाही धर्म संस्कृतीचा. हे शिक्षण देण्यामागचा हेतू एकच, की भारतीयांची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी व्हावी, हेही त्यांना झेपू नये आणि त्यांची ही संस्कृती नष्ट व्हावी. मात्र इंग्रजांनी यशस्वीपणे हा जो त्यांनी धर्मावर घाला घातला तो यशस्वीपणे त्यांनी सफल केला. त्याचे परिणाम आम्ही अजून भोगतो आहोत. आता पालकांना एकच हौस असते, पटकन माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्ये कसा टाकतो. सर्वांना फक्त त्या इंग्रजीकरणाचेच परिणाम सर्वजण भोगतोय. सर्वांना तेच आवडते. ते आवडू नये असं मी म्हणत नाही, पण आम्हाला थोडा तरी मातृभाषेचा अभिमान असावा. आम्हाला कुठे बाहेर गेल्यावर मराठी बोलायला लाज वाटते. मराठी बोलत असतात का, हिंदी किंवा इंग्लिश बोलावी, चांगलं वाटायचं नाही. अरे चांगलं वाटायचं नाही, आमची ही मातृभाषा आहे, चांगलं वाटणार नाही. त्या इंग्रजांनी कधी म्हणलं का आम्ही इंग्लिश कशी बोलावी, तिथे जाऊन आपल्याला त्यांना चांगलं वाटणार नाही इंग्लिश बोलणं, तिथे मराठी किंवा हिंदी बोलूया असं ते इंग्रज कधी म्हणले नाही. मग आम्हाला का आमच्या मातृभाषेची लाज वाटते? ह्याचं एकमेव कारण इंग्रजीकरण. या इंग्रजीकरणामुळेच हे सर्व झालंय. त्यामुळे आम्ही काय करायला लागलो, इंग्रज आले, आम्ही म्हणतो की आमच्या देशात सगळे आधी रानटी लोक राहत होते. हो, इंग्रज आले आणि त्यांनी सगळ्या सुविधा इथे आणल्या असे आम्ही फार अभिमानाने सांगतो. दुसऱ्यांची संस्कृती आपण गायची आणि आपल्या संस्कृतीला म्हणायचं आपल्या संस्कृतीत काही नाही. तिवारी वर्णन करतात, परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंदर्शना, परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंदर्शना, आचार उचलून त्यांचे हिणवावे साधू जनांना, आचार उचलून त्यांचे हिणवावे साधू जनांना, देव्हारे उदुनी त्यांचे ह्यासावे देवारांना, आर्यांच्या संवेदांचा आचार्यांच्या ग्रंथांचा अभिमान हिंदुरला साचा, पोशाखी ही परवशता एक काळ ऐसा होता, पोशाखी ही परवशता एक काळ ऐसा होता, पोशाखी ही परवशता एक काळ ऐसा होता. दुसऱ्यांची संस्कृती गायची आणि आमच्या संस्कृतीला म्हणायचं हे काही नाही, दिस इज ओल्ड नॉनसेन्स. काय परिस्थिती आहे. त्यांची संस्कृती तर फार थोर आणि आमची संस्कृती ही फक्त आम्हीच निर्माण केली, आम्हाला जे वाटलं ते आम्ही त्या संस्कृतीत सांगितलं असे म्हणतात. ते जे सांगतात ते बरोबर वाटतं आम्हाला, मात्र तेच जर आमच्या भारतीय ऋषींनी सांगितलं ते आम्हाला पटत नाही. त्यांचे जर कोणी देवता असल्या तर त्या आम्ही कधी कधी पूजतो, पण आमच्या देवता असल्या की पूजा करायला लाज वाटते. मी भिकावून झालोय, पूजा कुठे करत असतात. आपल्या धर्मावर मुळापासून घाव घातलाय त्यांनी. आम्हाला कधी ना कधीतरी यावरून सावरावेच लागणार आहे, नाहीतर आमचा भारत हा फक्त इंग्रजांचा देश होऊन जाईल. सगळेच इंग्रजी बोलतायत. त्यांनी किती आम्हाला उलटा इतिहास शिकवावा. आज जे भारतीय सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावतात ते सगळं आम्ही विसरून जातो, पण आम्हाला त्यांचे लक्षात राहते. त्यांनी किती उलटा इतिहास शिकवला. आमचा इतिहास हा फारच सगळं आम्ही फक्त आमच्या मनाने कल्पना केली असे म्हणतात. इतकेच काय तर शिवाजी महाराज जितके श्रेष्ठ आहेत त्यांच्याबद्दल जी आमच्या मनात श्रद्धा आहे ती पण त्यांनी मुळापासून तोडून टाकली. त्यांनी इतिहासाबद्दल काय सांगितलं तिवारी वर्णन करतात.
शिवभूप लुटारू होता ढोलके आम्ही बडवावे. शिवभूप लुटारू होता ढोलके आम्ही बडवावे. अगदीच निरक्षर होता तुन तुने आम्ही तानावे. अगदीच निरक्षर होता तुन तुने आम्ही तानावे. विश्वासघातकी होता सुरात सूर मिसळावे. राज्याला मुकलो जैसे बुद्धीला मुकलो तैसे. सांगितले कोणी जैसे मानावे तैसी चित्ता. एक काळ ऐसा होता मानावी तैसी चित्ता. एक काळ ऐसा होता मानावी तैसी चित्ता. एक काळ ऐसा होता. शिवाजी महाराजांना काहीच येत नव्हतं. असं सांगतात की प्रतापगडावर जी अफजल खानाची कबर आहे तिची रोज पूजा होते. अगदी तिला स्फटिकाची मूर्ती केली आहे. आणि जी वरती भवानी मातेची जी मूर्ती आहे तिला कधी हार वाहत नाही, कोणी फुलं वाहत नाही. ते मंदिर अगदी पडक्या अवस्थेत. शिवाजी महाराजांची कोणी पूजा करत नाही. तिथले गाईड जे आहेत ते सांगतात इथे म्हणे अफजल खान नावाचे सुफी संत राहत होते आणि त्यांना शिवाजी नावाच्या लुटारूने मारले. ऐकल्यावर आपल्या मनात एकदम उसळी भरावी आणि तिथेच त्याला 2 लगावून द्याव्या असं वाटतं. पण काय करावं, त्यालाही हेच शिकवलं जातं की तू सगळ्या लोकांना हेच सांग. त्यामुळे तो सांगतो. आमचा जो इतिहास आहे तो त्यांनी अगदी स्वतःच्या मनानेच बदलून टाकला. त्यामुळे आम्ही काय करायला लागलो, बाहेर कधीही 11-12 वाजता खायचं आणि देवधर्म आम्ही म्हणायला लागलो हा खोटा आहे. हा देवधर्म काही नाही हो. पूजा करणं काय असतं हेच आम्हाला माहीत नाही. आमचं वैश्वदेव खरं तर सुरू असतो पण कुठं, एकदम दुकानाच्या कट्ट्यावर सारखं अग्निहोत्र सुरू असतं विडीचं. आम्हाला देवधर्म काही माहीत नाही. सगळ्याला आम्ही म्हणतो हा देवधर्म खोटा आहे. ऋषींनी आपल्या मनाला जे वाटलं ते सांगितलं. तिवारी वर्णन करतात, देवधर्म मानुनी झूट घालावा भलता वाद. देवधर्म मानुनी झूट घालावा भलता वाद. संध्या स्नाने राहो जावे नित्य हॉटेलात. संध्या स्नाने राहो जावे नित्य हॉटेलात. भक्षावी तेथे भक्षते अपेय पान करीत. इंग्रजी शिकोणी थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे. एखादी पदवी मिळता विद्वान म्हणून मिळवावे. वाणीचे तांडव करिता परशब्द मध्ये घालावे. वाणीचे तांडव करिता परशब्द मध्ये घालावे. वाणीचे तांडव करिता परशब्द मध्ये घालावे. असा हा परिणाम इंग्रजी संस्कृतीचा आमच्यावर झाला. तिसरं कारण, तुकाराम महाराजांनी धर्मरक्षणाचं काम हातात घेतलं. याचं पहिलं कारण आपण पाहिलं यावनी राज्यसत्ता. दुसरं कारण थोडं विस्तारानं पाहिलं इंग्रजीकरण. आणि तिसरं कारण आपण पाहणार आहोत ते म्हणजे जे देवानं काम केलं तेच पुढे भक्ताने करायचं असतं. मग देवानं धर्मरक्षणाचं काम केलं का हो? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 1000 वेळेला केलं. प्रत्येक युगात भगवंत येऊन हे धर्मरक्षणाचं काम करतातच. आम्हाला मुख्य दशावतार माहितीत पण ते मुख्य आहेत. बाकीचे असे भगवंतांनी घेतलेले अवतार असंख्य आहेत. विष्णू सहस्त्रनामात भगवंतांना विशेषण देताना म्हणतात अनंत रूपो अनंत श्रीर. भगवंत अनंत रूपांनी विराजित आहेत आणि अनंत नामांनी विराजित आहेत. भगवंतांनी अनेक वेळा हे काम केलं. आम्हाला जसा आत्ता हा प्रश्न पडला तसंच एकदा उद्धवांनाही प्रश्न पडला.
एकदा द्वारकेमध्ये मंगल प्रभाते, मंगल प्रभात आहे. सगळीकडे घंटानाद सुरू आहे, शंखनाद सुरू आहे. मंदिरात भगवंतांना उठवणं सुरू आहे. भूपाळ्या गात गात भगवंतांना उठवत आहेत. सा रे ग प ध सा सा ध प ग रे ध ध रे सा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिला वाकारी वनमाळी वनमाळी. उठिला वाकारी वनमाळी सदया चली मित्र आता. घनश्याम सुंदरा श्रीधर अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. भगवंतांना उठवत आहेत. मंगल प्रभात आहे आणि अशा वेळेस भूपाळ्या गाऊन भगवंतांना उठवत आहेत. सगळीकडे अगदी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. सगळीकडे पक्षी चिव 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 करत आहेत. कोकिळा पक्षी आपल्या मधुर स्वरात गान करतीये. स ग म ध नि सा सा नि ध म ग सा. कोयलिया बोले अमुआ डाल पर. कोयलिया बोले अमुआ डाल पर. ऋतु बसंत की देत संदेशवा. ऋतु बसंत की देत संदेशवा. कोयलिया बोले अमुआ डाल पर. कोयलिया बोले अमुआ डाल पर. सा ग म ग सा ग म द म ग म ग सा ग म ध नि द म ग म ग म द म ग म ग सा ग म ध नि ध नि द म ग म द म ग म ग ग म ध नि सा सा नि द म ग म ग सा. कोयलिया बोले अमुआ डाल पर. कोयलिया बोले अमुआ डाल पर. कोयलिया बोले अमु. कोयलिया बोले अमु. कोयलिया बोले अमुआ डाल